आई बाबा, आजपर्यंत मी तुमच्यासोबत खूप वाईट प्रकारे वागले आहे. तसे तर तुम्ही माझे सासू सासरे आहेत, परंतु आत्ता याची मला जाणीव झाली आहे की माझ्यावरती आईवडिलांप्रमाणे प्रेम करणारे तुम्हीच आहात. त्याचमुळे आज माझी अशी इच्छा झाली आहे की मी तुमच्यासाठी काहीतरी खास करावं. म्हणूनच मी तुम्हाला जवळच असणाऱ्या महादेवाच्या मंदिरात देवदर्शनासाठी घेऊन जाणार आहे. चला तुम्ही पटकन आवरा, तयार व्हा आणि तोपर्यंत मी टॅक्सी बोलवते. असं बोलून सारिका आणि तिच्या सासू सासऱ्यांना मंदिरात नेण्याची पूर्ण तयारी केली. आणि सारिकाने खोटं बोलून तिच्या म्हाताऱ्या वयोवृद्ध सासू सासऱ्यांना मंदिरात न नेता एका ओसाड भागामध्ये बांधलेल्या वृद्धाश्रमात नेऊन सोडलं. कशा प्रकारे मायाताईंचा आणि दामोदरराव यांचा त्यांच्या सुनेने छळ केला आणि त्यांच्या पेन्शनचे पैसे स्वतः बँकेतून काढून घेऊन त्यांच्याच पैशांवरती मौज मजा करत होती, हे मायाताईंना आणि दामोदरराव यांना सर्व काही आठवत होते. परंतु ते काहीही करू शकत नव्हते, कारण त्यांच्यासोबत मदतीला असा कोणच नव्हता. मुलालाही काही सांगायचं तर मुलगा दुसऱ्या शहरात नोकरीसाठी गेला होता आणि काही सांगणार तर सुनबाई मुलासोबत आम्हाला कधीच बोलूही देत नव्हती. मुलासमोर कशी सोज्वळपणे आमच्यासोबत वागायची, बोलायची. मुलाला देखील असेच वाटायचे की माझी बायको माझ्या आईबाबांना खूप चांगल्या प्रकारे सांभाळत होती, परंतु तिने आमचा काय काय छळ केला हे फक्त आणि फक्त देवाला आणि देवालाच माहीत आहे. ह्या सगळ्या गोष्टी आठवून मायाताई सतत विचार करत बसायच्या आणि रडत असायच्या. आणि ह्याचमुळे एक दिवस मायाताई यांचा अचानक मृत्यू होतो. परंतु ह्या मृत्यूचा बदला त्यांचे पती म्हणजे दामोदरराव यांनी अशा प्रकारे घेतला की सुनेला आणि मुलाला समाजामध्ये तोंड दाखवायची तर लायकी राहिलीच नव्हती. परंतु आज त्यांच्यावरती रस्त्यावर भटकण्याची वेळ आली होती. तर मित्रांनो, कशा प्रकारे दामोदरराव यांनी त्यांच्या मुलाला आणि सुनेला अद्दल घडवली आणि रस्त्यावरती काढलं हे आपण कथेमध्ये पाहूया. दामोदरराव हातामध्ये एक वाटी घेऊन दाराच्या बाहेर उभे होते आणि ते वारंवार त्यांच्या सुनेला जेवण देण्यासाठी आवाज देत होते. पण त्यांच्या सुनेने म्हणजे सारिकाईने त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. ती आरामात बसून तिच्या मोबाईलमधील व्हिडिओ पाहत होती. बराच वेळ आवाज दिला तरीही तिने काही ऐकलं नाही. नंतर दामोदरराव तिथे दरवाजाच्या पायांवरती बसतील, कारण दामोदरराव यांना घरात जाण्यास सक्त मनाई होती. दुसरीकडे आजारी मायाताई त्या छोट्याशा झोपडीत एका तुटलेल्या खाटेवरती पडल्या होत्या. त्यांना खूप भूक लागली होती. दामोदरराव पुन्हा बोलले, सुनबाई, मला थोडं तरी जेवण दे. काल रात्रीचे शिळं अन्न असेल तरी दे, मला दे. चालेल, मी ते खाईल, निदान माझे पोट तरी भरेल. आजोबांचा आवाज ऐकून परी आणि चिकूने शांतपणे फ्रीजमधून ब्रेडचे सँडविच बाहेर काढले आणि त्याने दुधाची बाटली घेतली आणि दामोदरराव यांना दिली. आणि तो म्हणाला, आजोबा, हे घ्या आणि लवकरात लवकर जा, नाहीतर आई तुमच्याकडून हे देखील हिसकावून घेईल. तिनं पाहिलं तर आमची वाट लागेल आणि ती आम्हाला खूप मारेल. दोन्ही नातवांना पाहून दामोदरराव यांच्या डोळ्यात पाणी आले आणि ते अश्रू भरल्या डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहतात आणि त्या दोघांच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्यांना आशीर्वाद दिला. ते उघड्या डोळ्यांनी तेथून निघून जाऊ लागले. परंतु सारिका अचानक तिथे आली आणि त्यांच्या हातातून दूध आणि सँडविचचे पॅकेट हिसकावून घेतले आणि ती त्यांना पायऱ्यांवरून खाली ढकलून देत म्हणाली, हे म्हाताऱ्या, तू माझ्या मुलांनाही चोरी करायला शिकवलंस का? जर तुला भीक मागण्याची इतकीच आवड असेल तर वाटी घेऊन रस्त्यावर बस. तिथून तुला येणारे जाणारे लोक तुला काहीतरी पैसे देतील, खायला देतील, काहीतरी मिळेल. तुम्ही दोघे म्हातारे ते खाऊ शकणार नाहीत. मग चिकू म्हणाला, आई, तू आजोबांसोबत अशी कशी बोलतेस? असं का वागतेस?
त्यांनी आम्हाला चोरी करायला सांगितलं नाही. आपल्या मुलांच्या तोंडून असे बोलणे ऐकून सारिकाला खूप राग आला. दोन्ही मुलांच्या जोरात कानाखाली मारली. मग दोन्ही बिचारे मुलं रडत रडत तेथून निघून गेली. दामोदरराव हात जोडून म्हणाले, सुनबाई, तू मुलांना मारू नकोस ग. मी पुन्हा कधीही जेवण मागण्यासाठी परत कधीच येणार नाही. असे बोलून ते रिकामी वाटी घेऊन रडत रडत परत तिथून निघून गेले. समोरच्या वरांड्यात बसलेली एक म्हातारी बाई हे सर्व काही पाहत होती, जी दामोदरराव यांच्यापेक्षा खूप मोठी दिसत होती. त्यांनी दामोदरराव यांना आवाज दिला आणि त्यांना त्यांच्या वाट्याचे जेवण दिले. दामोदरराव यांनी त्यांचे मनस्वी आभार मानले. जेव्हा ते घरी आले तेव्हा ते आपल्या अश्रू लपवत आपल्या बायकोला म्हणालेत, बघ माया, आज तुझ्या सुनेने तुझ्यासाठी खूप चविष्ट जेवण पाठवले आहे, एकदम गरमागरम. मी तिथे स्वतःला रोखू शकलो नाही, म्हणूनच मी तिथे जेवण करून आलो आहे. आता तू कसलाही विलंब न लावता पटकन हे जेवण संपवून टाक. जेवण थंड होण्यापूर्वी तू हे जेवण संपव. जेव्हा मायाताई यांनी दामोदरराव यांचा पडलेला चेहरा पाहिला तेव्हा त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. मायाताई डोळ्यातील पाणी आणत बोलल्या, जेव्हा तुम्हाला खोटं कसे बोलावे हे माहीत नाही तेव्हा तुम्ही खोटं का बोलता? हे ऐकून दामोदरराव यांचे डोळे त्यांच्या कडा पाणवल्या. यांना एकच मुलगा होता. त्यांनी आपल्या मुलाला खूप प्रेमाने आणि संस्काराने, लाडाने शिक्षण देऊन सक्षम बनवले होते, जेणेकरून तो त्याच्या आईवडिलांना त्यांच्या म्हातारपणात सर्व सुख देऊ शकेल. मुलाने त्यांच्या आईवडिलांना आपल्या डोळ्यासमोर ठेवले. पण ज्या दिवसापासून सुनेने घरात पाऊल ठेवले, जणू घराचा काया पालटच झाला आणि पाया डगमळीस आला होता. रोजच्या होणाऱ्या भांडणांमुळे आणि अपमानांमुळे दामोदरराव यांनी त्यांच्या घराच्या जवळच छोटीशी राहण्यासाठी जागा घेतली. मुलगा दररोज सकाळी आणि संध्याकाळी आईवडिलांची विचारपूस करण्यासाठी येत होता. पण जेव्हापासून सारिकाला कळाले की सुमित अजूनही त्याच्या वृद्ध आईवडिलांची त्याच प्रमाणात सेवा करतो, म्हणून ती प्रत्येक क्षणी आपल्या नवऱ्यावरती लक्ष ठेवू लागली. जेव्हा मायाताईंना त्यांच्या मुलाला अस्वस्थ पाहिले तेव्हा त्यांनी स्वतः त्याच्या मुलाला भेटण्यास नकार दिला. मायाताई त्यांच्या मुलापासून दूर राहण्याचे अंतर सहन झाले नाही, म्हणून ते आता वारंवार आजारी पडू लागल्या. अचानक दामोदरराव त्यांच्या विचारांमधून बाहेर आले. मग त्यांनी पाहिले की मायाताईंनी सर्व औषधे संपलेली होती. पुन्हा एकदा ते त्यांच्या मुलाच्या दाराशी पोहोचले. अपमानाचे अश्रू मिळत, सुनबाई, मी आत येऊ का? दामोदररावांनी त्यांच्या सुनबाईला विचारले. सुमितचा नाश्ता झाला आहे का? नाश्ता केला असेल तर त्याला बाहेर पाठव. मला त्याच्यासोबत थोडं काहीतरी महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलायचं आहे. दामोदरराव पुन्हा त्यांच्या सुनेला सारिकाला आवाज देत हाका मारत म्हणतात, त्याला पाठव बाहेर, मला खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. दामोदरराव पुन्हा त्यांच्या सुनेला सारिकाला हाका मारतात. मग सारिका तिच्या साडीचा पदर कमरेला खोचते आणि बाहेर येऊन बोलते, काय झालं बाबा? तुम्ही त्यांना शांतपणे 2 चपात्याही खाऊ देणार नाही का? तुम्हाला माहीत आहे की ते सकाळी किती व्यस्त असतात. त्यांना ऑफिसला जायचे असते, ती गडबड असते. मलाही मुलांना शाळेत पाठवावे लागते. मला वाटते तुम्ही काय सुधारणार नाहीत. तुम्हाला काय सांगायचे आहे ते मला सांगा. मग दामोदरराव म्हणाले, सुनबाई, मला सुमितला काहीतरी सांगायचे आहे. जर तू त्याला सांगितले तर खूप मोठे उपकार होईल. मायाची औषधे संपलेली आहेत. आमच्या खोलीतील पंखाही तुटलेला आहे आणि त्या जुन्या भांड्यात ज्यामध्ये आम्ही पाणी ठेवायचो तेही तुटले आहे. जर तुला ते आम्हाला आणून द्यायचे असेल तर आणून दे, नाहीतर सुमितला सांग, तो सगळं आणून देईल. मग सारिका म्हणाली, हो का? इथे आम्ही घराच्या मागे पैशाचं झाडच लावलं आहे. जर आम्ही ते हलवले तर आम्हाला पैसे मिळतात. तुम्ही तर खूपच हुशार झाला आहात. तुम्हाला माहीत आहे की ती सगळी सकाळी सकाळी सुमित घाईत असतात, तरी इथे आलात, म्हणूनच तुम्ही इथे आला आहात. तुम्हालाही माहीत आहे मुलगा नक्कीच सहमत होईल आणि मी तुमची किंवा आईची औषधे
अनु आणि बाकीच्या गोष्टी तुम्हाला माहीतच आहे. आज कोणती तारीख आहे? महिना संपला आहे आणि तुम्ही अजूनही बँकेतून पैसे काढलेच नाही. मी तुम्हाला कितीतरी वेळा सांगितलं आहे की माझे खाते तुमच्या खात्याशी जोडा, निदान तुम्हाला बँकेत जाण्याची गरज तरी पडणार नाही. पण नाही, तुम्हाला आमच्यावरती अजिबात विश्वास नाही. जा, तुम्ही आधी बँकेतून पैसे काढा, मग औषधांबद्दल बोला. तुम्हाला दुकानदार काय तुमचा जावई वाटतो का? आम्हाला औषधं कोण मोफत आणून देईल का? मग दामोदरराव म्हणाले, सुनबाई, तू स्वतः म्हणाली होतीस की जर आम्ही तुला न विचारता बँकेतून 1ही रुपया काढला तर तू आम्हाला या घरात राहूही देणार नाही. तेवढ्यात सुमित बाहेर आला आणि म्हणाला, काय झालं? तू कोणावर एवढी ओरडत आहेस आणि मोठ्या मोठ्याने बोलत आहेस? सारिका विषय बदलत म्हणाली, अरे नाही, मी ओरडत नाहीये. मी हे बाबांना सांगत आहे की बाबा, तुम्ही बँकेत जाऊ नका. तुम्ही थकून जाल, उन्हाचा खूप चटका लागत आहे. त्यापेक्षा तुम्ही एका कोऱ्या चेकवरती सही करा आणि मला द्या. मी पैसे काढेल, पण काहीच हरकत नाही. जर बाबांना बँकेत जायचेच असेल तर ते जातील. ह्या बहाण्याने ते बाहेर फिरून तरी येतील, दुसरे काही नाही. मी तुम्हाला जेवणाचा डब्बा देते, तुम्ही काळजी करू नका, मी इथं बघते. असं म्हणत तिने सुमितचा हात धरला आणि त्याला आतमध्ये घेऊन गेली. दामोदरराव आशेने भरलेल्या नजरेने आपल्या मुलाकडे पाहतच राहिले. दामोदरराव यांनी एक बॅग घेतली आणि बँकेत गेले. जेव्हा ते बँकेत फॉर्म भरत होते तेव्हा त्यांना काही समस्या येत होत्या. तेवढ्याच समोरून एक माणूस आला आणि तो बोलला, काका, तुम्हाला काही मदत हवी असेल तर मला सांगा. मग दामोदरराव म्हणाले, हो बेटा, मला पेनची गरज आहे आणि हा फॉर्म मला भरताही येत नाही. आजारपणामुळे माझे हात थरथर कापत आहे आणि मग पैसे काढण्यासाठी मला ही स्लिप देखील भरावी लागेल. माझ्या बायकोची तब्येत ठीक नाही, तिची औषधे संपली आहेत. जर मी पैसे काढले नाही तर माझी सून औषधे आणणार नाही. जर कोणी मला मदत केली तर देव त्याला भरभरून आशीर्वाद देईल. मग तो माणूस म्हणाला, काका, माझं नाव ओमकार आहे, मी जवळच राहतो. जर तुमची काहीच हरकत नसेल तर मी तुमचा फॉर्म भरतो. तेव्हा दामोदरराव म्हणाले, हो हो बेटा. असे म्हणत त्याने आपले बँक पासबुक ओमकारकडे दिले. त्यांना विचारून ओमकारने त्यांचा फॉर्म भरला आणि त्यांना दिला. मग दामोदरराव यांनी पैसे काढले आणि ओमकारला देताना म्हणाले, बेटा, तुम्हाला आणखी एकदा मदत करू शकशील का? तू हे पैसे मोजून देशील का? मग ओमकारने पैसे मोजले आणि त्यांना परत केले. दोघांचेही काम जवळजवळ एकाच वेळी पूर्ण झाले होते. दोघेही एकत्र बँकेतून बाहेर पडले. दामोदरराव काठीच्या साहाय्याने हळूहळू चालत होते, म्हणून त्या माणसाने आपला वेग कमी केला आणि त्यांच्यासोबत चालू लागला. दामोदरराव यांनी चालता चालता आजूबाजूला पाहिले आणि म्हणाले, आज तुम्हाला खूप मदत केली बरं. मी तुला आणखी एक त्रास देतो. तू माझ्यासाठी रिक्षा थांबवशील का? भरून आज दुपारचे 12 वाजले होते. ओमकार वृद्धांना रिक्षावाले त्यांची रिक्षाच थांबवत नाही. वृद्ध लोकांना पाहून ओमकार एक सज्जन माणूस होता. तो म्हणाला, काका, तुम्ही मला सांगितलेला पत्ता मला माहीत आहे. मी त्याच मार्गाने जात आहे. जर तुमची काहीच हरकत नसेल तर मी तुम्हाला तुमच्या घरी सोडवतो. दामोदरराव हसले आणि म्हणाले, आज असं वाटतंय की जणू देवानेच तुला माझ्यासाठी पाठवलेलं आहे. नाहीतर या उन्हात कोण रे कोणाची मदत करतो अशी? मग ओमकार सोबत ते त्याच्या गाडीत जाऊन बसले. जेव्हा ओमकार त्यांच्या जवळ पोहोचतो तेव्हा त्याला आश्चर्य वाटते. ते घर नव्हते तर जवळजवळ तो बंगलाच होता. तो बंगला एका चांगल्या जागेवरती बांधला गेला होता. ओमकारने दामोदरराव यांना गाडीतून खाली उतरण्यास मदत करायला सुरुवात केली. त्या दोघांना पाहून मायाताई काळजीत पडल्या. त्यांना वाटले की दामोदरराव यांना काहीतरी झाले आहे, कारण ते यापूर्वी कधीही कोणत्या अनोळखी व्यक्तीसोबत असे आणि ह्या पद्धतीने घरी आलेच नव्हते. आता
दामोदरराव बंगल्यात पुढच्या गेटने आत गेले नाहीत. ते पाहून ओमकारला आश्चर्य वाटले. त्याऐवजी ते समोर एका छोट्याशा खोलीत जाऊ लागले, जिथे एक म्हातारी बाई उभी होती. ती काळजीने त्यांच्याकडे पाहत होती. दामोदरराव पुढे आले आणि बोलले, अगं माया, तू काळजी का करतेस? मी अगदी व्यवस्थित आहे आणि ठीक आहे. हा बिचारा भला माणूस मला घरी सोडवायला आला होता. तू त्याला पाणी देखील देणार नाहीस का? तर मायाताई म्हणाल्या, ये बेटा ये, बाहेर का असा उन्हात उभा आहेस? बाहेर खूप ऊन लागत आहे. आतमध्ये ये आणि पंख्याची थोडी हवा घे. मी तुला प्यायला पाणी देते. तेवढ्यात सारिका खोलीतून काहीतरी आवाज ऐकू आला, म्हणून तिने तिच्या खोलीतून बाहेर आली आणि तिने विचारलं की हा व्यक्ती कोण आहे? अरे, हा आपल्या घरात असा कसा घुसला? बाबा, घरात कोणालाही घेऊन येता. जर कोण चोर किंवा दरोडेखोर असेल तर काय होईल? मग दामोदरराव खूप कष्टाने उभे राहिले आणि बोलले, सुनबाई, तू काय बोलत आहेस? हे देवाकडूनच माझ्यासाठी पाठवलेलं दूध आहे आणि तू त्यांना चोर आणि दरोडेखोर बोलत आहेस. ह्या गरीब माणसाने मला बँकेतून खूप मदत केली आहे. तुला माहीत आहे का? त्याने माझा फॉर्म भरला आणि माझे पैसे मोजले आणि तो त्याला चोर म्हणत आहेस. मग सारिकाने विचारले की त्याने फॉर्म भरला का आणि पैसे मोजले का? मग त्याने जास्त पैसे काढले असतील आणि तुम्हाला कमी पैसे दिले असतील. तुम्ही मला पैसे द्या, मी मोजते. तुमच्याकडे किती पैसे आहेत? मी तुम्हाला कितीतरी वेळा सांगितले आहे की मला सांगा, पण नाही. तुम्हाला तुमच्या सुनेवर अजिबातही विश्वास नाही, पण एका अनोळखी आणि अपरिचित व्यक्तीवर एवढा विश्वास आहे. या घराचे काय होईल हे मलाही समजत नाही. हे घर देवाच्या दयेवरती चालत आहे आणि तुम्ही, ओ मिस्टर, तुम्ही उभे राहून काय ऐकत आहात? तुम्ही माझ्या घरातून आत्ताच्या आत्ता निघून जा. तुम्ही शक्य तितकी मदत केली. आता आम्हाला आणखी तुमच्या मदतीची काहीच गरज नाही. ओमकार दामोदरराव यांच्याकडे आश्चर्याने पाहू लागला आणि म्हणाला, काका, मी जात आहे. मी ते जवळच राहतो. माझ्या घराचा नंबर ह्या कागदावरती तुम्हाला लिहून दिला आहे. जेव्हा तुम्हाला माझ्या मदतीची गरज लागेल तेव्हा तुम्ही माझ्याकडे या. आणि ताई, तुम्ही कृपया तुमचे बोलणे थोडे तरी गोड करा, कारण जर ही सवय कायमची लागली तर म्हातारपणाला तुम्हाला खूप त्रास होईल. देवाने आपल्याला या पृथ्वीवरती शांती आणि प्रेम पसरविण्यासाठी पाठवले आहे. पण तुम्हाला पाहून तर असं वाटत नाही की तुम्ही नेहमीच काळजीत असता, कारण तुम्ही तेलात टाकलेल्या मोहरी आणि जिऱ्यासारखे तडतड करत असतात. तुमच्या बोलण्यावरून तेच वाटतं. आणि अशा परिस्थितीत तुम्ही इतरांना कसे आनंदी ठेवू शकाल? मी जात आहे. राम राम. असं बोलून ओमकार तिथून निघून गेला. तो निघून जाताच सारिका दामोदरराव आणि मायाताई यांना शिव्या देऊ लागली आणि म्हणाली, जर ही सवय अशीच राहिली तर एक दिवस मी तुम्हा दोघांना घराच्या बाहेर काढेल. आजकाल बातम्यांमध्ये किती दाखवलं आहे हे तुम्हाला समजत नाही का? अनोळखी लोकांशी बोलू नये. तुम्ही लोकांना घरी बोलावून आणलं. तुम्ही ज्याला ओळखतही नव्हता त्याच्याशी खूप प्रेमाने बोलत होता. तुम्ही लोक तुमच्या मुलाशी इतक्या प्रेमाने कधीच बोललेले मी पाहिले नाही आणि या मुलाशी एवढे प्रेमाने वागत आहात. आता मला पैसे द्या. आणि तिने दामोदरराव यांच्या हातातून पैशांची बॅग घेतली आणि ती तिथून निघून गेली. निघताना ओमकारने ते सर्व बोलणं ऐकलं तेव्हा त्याला खूप आश्चर्य वाटलं. कोणी आपल्या मोठ्यांशी असं वागू शकतं? आपल्या वडीलधाऱ्या माणसांचा काही मान आहे की नाही? काही मान सन्मान न ठेवताही ही बाई असं का वागली? वेळ निघून गेला आणि सुमितची दुसऱ्या शहरात बदली झाली. मुले 10वी आणि 12वीत होती. त्यामुळे सारिका त्याच शहरात राहण्याचा निर्णय घेतला, कारण तिथेच एक घर होते. दुसऱ्या शहरात गेल्यास भाड्यासह इतर खर्चही वाढतात आणि इथे तिला दामोदररावांच्या पेन्शनच्या पैशांचा हिशोबही ठेवता येत होता. सारिकाच्या मनात अजून एक योजना आली. तिने जबरदस्तीने तिचे बँकेचे खाते दामोदररावांच्या खात्याशी जोडले आणि बँकेच्या कोऱ्या चेकवर दामोदरराव यांची सही घेतली. ती त्यांना बोलली की आता तुम्ही घरी आरामात राहा, मी बाहेरचं कामं करीन. दामोदरराव यांनी सही करताच सारिका त्या दोघांना हेच सांगितलं की बऱ्याच दिवसांपासून तुम्ही लोक कोणत्याही मंदिरात गेले नाहीत. चला
आज मी तुम्हा दोघांना घेऊन जाईल. काही वेळातच सारिकाने टॅक्सी बोलवली. तिने दोघांनाही टॅक्सीत बसवलं आणि सांगितले की आपण देवाच्या दर्शनाला जाणार आहोत. तिथे 3 ते 4 तासानंतर गाडी शहराच्या शेवटी थांबली. तेव्हा आजूबाजूला फारसे काही दिसतच नव्हते. समोरच एक रस्त्याच्या कडेला आश्रमासारखे काहीतरी बांधलेले दिसत होते. 3 मजली इमारत होती, जिथे काही म्हातारे लोक एकत्र बसले होते. त्यामुळे काही लोक दुःखी होते. दामोदरराव म्हणाले, सुनबाई, हे कोणत्या देवाचे मंदिर आहे? तू आम्हाला कुठे घेऊन आली आहेस? तर सारिका म्हणाली की हे एक नवीन मंदिर आहे. तिथे वृद्ध लोक दररोज लांबून लांबून त्यांच्या समस्या सांगण्यासाठी येतात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला तुमच्या वेदनेपासून आराम मिळतो. मला वाटलं की आजपर्यंत मी तुमच्यासाठी काहीही चांगलं करू शकली नाही, पण तुम्हाला इथे आणून मी माझी चूक थोडी सुधारू शकते. तेव्हाच माझे दुःख नक्कीच कमी होईल. मला यावर खूप मोठा विश्वास आहे. हे बोलताच तिच्या चेहऱ्यावर एक वाईट हास्य उमटले. सारिका आणि तिच्या ड्रायव्हरला काही पैसे दिले आणि तिथे थांबण्यास सांगितले आणि तिने दामोदरराव आणि मायाताई यांना आतमध्ये घेऊन गेली. त्यावेळी सर्वजण रामाचे भजन करण्यात मग्न होते. तेव्हा सारिका म्हणाली, तुम्ही कृपया इथे बसा, तोपर्यंत मी मंदिराला काहीतरी दान करून येते. दोघांनी सर्वांसोबत भजन करायला सुरुवात केली. सारिकाने तिचे सामान मॅनेजरला दिले आणि तिथून गायब झाली. काही वेळाने मायाताई आणि दामोदरराव यांना बोलवल्या. अहो, आपली सुनबाई जाऊन बराच वेळ झाला आहे. दानपेटीत पैसे टाकायला इतका वेळ लागतो का? तेवढ्यात एक माणूस 2 पिशव्या घेऊन आला आणि म्हणाला, तुमच्यासोबत आलेली ती बाई तिने तुमच्या दोघांचे सामान दिले आहे आणि ती इथून निघून गेली आहे. चला, मी तुम्हाला तुमची खोली दाखवतो. मग दामोदरराव म्हणाले की हे आमचं सामान आहे आणि आम्ही इथे का राहू? हे तर मंदिर आहे. तर ती व्यक्ती हसत म्हणाली, हो हो बाबा, तुम्ही हे म्हणू शकता. मंदिर हे मंदिरच आहे. आम्ही याला फक्त देवाचे घर म्हणतो, कारण इथे तुमच्यासारखे पालक आश्रय घेण्यासाठी येतात. पण हे मंदिर नाही तर वृद्ध लोकांसाठी बांधण्यात आलेले वृद्धाश्रम आहे. वृद्धाश्रम हा शब्द ऐकताच दोघांचेही कान उंचवले. दामोदरराव यांना समजायला जास्त वेळ लागला नाही. त्यांच्या सुनेने त्यांना फसवलं. तिने त्यांना वृद्धाश्रमात देवाचे घर आहे असं सांगून फसवलं आणि तिथे सोडून दिले. आता दामोदरराव आणि मायाताई यांना सर्व काही कळून चुकले होते आणि त्यांना वास्तव परिस्थितीची जाणीव देखील झाली होती. ते स्वप्नातून सत्यामध्ये आले आणि विचार करू लागले की खरंच सुनेने आम्हाला सोडून दिले आहे का? आता हे सत्य स्वीकारावंच लागेल. कडू असला तरी ते शेवटी सत्य आहे, त्यामुळे ते पचवावंच लागेल. ह्या सगळ्याचा विचार करून मायाताई रडू लागल्या. सततच्या रडण्यामुळे त्यांची अवस्था खूप वाईट झाली होती. पण दामोदरराव म्हणाले, माया, तुला असं वाटायला हवं की आपल्या सुनेने तिच्या आयुष्यात खूप काही कृत्य केले आहेत. आपल्या सुनेने पण तिने एक चांगलं काम केलं. आपल्याला आपल्या नरक्यासारख्या आयुष्यातून बाहेर काढलं आणि आपल्यासारख्याच इतर दुःखी लोकांमध्ये सोडलं. जेव्हा तिने तिचे आपले ऐकले नाही, तिथे ती आपल्या 2 भाकरीसाठी खूप शिवीगाळ करायची. म्हणून आपण इथे राहणे खूप चांगले आहे आणि योग्य आहे. त्यामुळे आपल्याला देखील फायदाच झाला आहे. चल, आता तू तुझ्या अश्रूंना थांबव, डोळे पुस आणि देवाची इच्छा मानून खुश राहा. देव जे करतो तेच गोड मानायचं आणि देव जे करतो ते आपल्यासाठीच योग्यच आहे असं म्हणायचं. तो क्षण आनंदाने जगायला तू शिक. यालाच देवाचे घर समज, असे म्हणत त्यांनी मायाताई यांना पाठिंबा दिला आणि खूप चांगल्या प्रकारे आणि चांगल्या शब्दांमध्ये त्यांना समजावून सांगितलं आणि त्यांच्या नवीन वृद्धाश्रमातील रूमकडे राहण्यासाठी निघाले. वेळ जात होता. इकडे सुमित परत आला तेव्हा सारिका रडत होती. एके दिवशी बाबांनी त्यांचे सामान भरले आणि म्हणाले की आम्ही तीर्थयात्रेला जात आहोत. मी त्यांना थांबवले तेव्हा ते म्हणाले की मी माझ्या स्वतःच्या इच्छेने 4 धाम यात्रा करायला चाललो आहे. आता मी फक्त देवाच्या आश्रयाला जात आहे आणि मला वाटेल तेव्हाच मी परत येईल आणि मी येईपर्यंत मला शोधण्याचा प्रयत्न देखील कोणीही करू नका.
मुलगाही तसाच होता, जो त्याच्या बायकोच्या बोलण्याने प्रभावित झाला होता आणि त्याने असे गृहीत धरले की त्याचे आई बाबा त्याला काहीही न सांगता निघून गेले आहेत. इकडे मायाताईंची अवस्था खूपच वाईट झाली होती. त्यांच्या मुलांची आठवण येऊन येऊन आणखी वाईट होत चालली होती आणि एके दिवशी त्या मरण पावल्या. आता दामोदरराव यांना कधीही कोणावरही ओझे बनायचे नव्हते. एके दिवशी त्यांनी बँकेतून फोन केला आणि त्यांच्या मानसिक पेन्शनबद्दल बोलले तर बँकेच्या व्यक्तीने सांगितले की तुमच्या सुनेने तुमचे सर्व पैसे काढले आहेत. दामोदरराव गप्प झाले. वृद्धाश्रमातील त्यांना कोणावरही ओझे व्हायचे नव्हते म्हणून ते वृद्धाश्रमात छोटी छोटी कामे करायचे. एके दिवशी ते आश्रमातील काही कामासाठी बाजारात गेले होते. तिथेच त्यांची त्या ओमकारसोबत पुन्हा एकदा भेट झाली. त्या माणसाने स्वतःची ओळख करून दिली. तेव्हा त्यांना सगळं आठवलं. ओमकारला पाहताच दामोदरराव यांचे डोळे भरून आले आणि त्यांनी संपूर्ण घटना ओमकार समोर मांडली. ओमकार म्हणाला, काका, मी तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हा तुम्हाला माझी मदतीची गरज असेल तेव्हा तुम्ही कधीही मला सांगू शकाल. पण आता तुमची काळजी करू नका. मी तुम्हाला न्यायला नक्कीच न्याय मिळवून देईल. मी व्यवसायाने वकील आहे आणि मी तुमच्यावर कधीही अन्याय होऊ देणार नाही. असे म्हणत ओमकार त्यांच्यासोबत वृद्धाश्रमात गेला आणि त्यांना संपूर्ण घटना सांगितली. त्याने मुलगा आणि सुनेविरुद्ध फाईल तयार केली आणि पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. जेव्हा सुमितला ती नोटीस मिळाली तेव्हा त्याला आश्चर्य वाटले. मग त्याने ओमकार सोबत संपर्क साधला. मग ओमकार त्याच्या घरी आला आणि त्यालाही सर्व काही सांगितले. तेव्हा सुमितने त्याच्या बायकोच्या जोरात कानाखाली मारली आणि म्हणाली, किती नालायक बाई आहेस तू. तू माझ्या आईवडिलांनी तुझ्यावर विश्वास ठेवला आणि तू त्यांना वृद्धाश्रमात देवाचे घर सांगितले आणि फसून तिथे त्यांना सोडून आलीस आणि इथे तू त्यांचे पेन्शनचे पैसे काढत राहिलीस आणि त्या पैशांवरती मौज मजा करत राहिलीस. जर तुझी दोन्ही मुलं उद्या तुझ्यासोबत अशीच वागली तर कल्पना कर, तुला कसे वाटेल. अरे ओमकार, जो नकळत माझ्या पालकांना मदत करत होता तो त्यालाही सोडले नाही. लाज वाटायला पाहिजे तुला. तुझ्यामुळेच मी माझ्या आईला शेवटचे पाहू देखील शकलो नाही. तू आत्ता माझ्यासोबत राहू नकोस. मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाही किंवा नाते ठेवायचं नाही. तू माझ्या घरापासून दूर जा. असं म्हणत सुमितने ओमकार सोबत त्याच्या वडिलांना भेटायला गेला. त्याने त्यांची माफी मागितली. दामोदरराव रागावाने म्हणाले, बेटा, आता मी त्या घरी जाऊ शकत नाही कारण आता तुझी आई माया देखील तिथे नाहीये. मग मी जगण्यासाठी कोणत्याही तोंडाकडे पाहू आणि पुढील आयुष्य जगू. पण हो, मला माझे हक्क हवे आहेत कारण मला माझे कोणावरही ओझे बनून राहायचे नाही. अगदी वृद्धाश्रमातील दामोदरराव यांनी ओमकारलाही एकदा दलालाशी बोलण्यासाठी सांगितले आणि त्यांनी त्यांचा बंगला विकण्याचा निर्णय घेतला. जेव्हा सारिकाला हे समजले तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकली. ती म्हणाली, बाबा, माझ्या कृत्याबद्दल माझ्या नवऱ्याला आणि माझ्या मुलांना शिक्षा होऊ देऊ नका. आम्हाला माफ करा. दामोदरराव म्हणाले, सुनबाई, तुला माफ करणारा मी कोण ग. देव तुला क्षमा करेल. तू तर मला मंदिरात सोडून आली होतीस ना. ज्याच्या घरी तू आम्हाला सोडून गेली होतीस तोच तुला माफ करेल. हो, मी तुम्हा मुलांना शिक्षा होऊ देणार नाही. त्याच्या शिक्षणासाठी लागणारे पैसे मी सुमितच्या खात्यात टाकेल. पण तुम्ही स्वतःच्या घराची आणि जेवणाची राहण्याची व्यवस्था करावी. शक्य असल्यास स्वतःसाठी घर खरेदी करा. हे घर विकून मला माझ्यासारख्या छळलेल्या पालकांना, म्हाताऱ्या वयोवृद्ध माणसांना मदत करायची आहे. दामोदरराव यांनी त्यांचे सर्व पैसे त्या वृद्धाश्रमाच्या विकासात गुंतवले आणि त्यांनी त्यांच्या बायकोच्या नावाने एक खूप छान 2-3 मजली आश्रम उघडले, ज्याचे नाव माया आश्रम होते. त्या दिवसापासून दामोदरराव यांनी त्यांच्या मुलाशी किंवा सुनेशी असलेले सर्व नाते संबंध तोडले आणि ओमकार, जो देवाचा सेवक बनून आला होता आणि त्याने रक्ताच्या नात्या पलीकडे जाऊनही त्यांना मदत केली होती,
त्यांच्यासोबतच त्यांनी आयुष्यभर संपर्क ठेवला आणि आता दामोदरराव त्यांनीच बांधलेल्या आश्रमामध्ये खूप आनंदाने राहत होते. त्यांच्यासोबत असलेल्या वृद्ध माणसांसोबत जीवन जगत होते आणि इतरही लोकांना जीवदान देण्यासाठी त्यांनी तो आश्रम उघडला होता. तर मित्र आणि मैत्रिणींनो, दामोदरराव यांची बायको मायाताई तर देवाघरी कधीच गेल्या होत्या, परंतु दामोदरराव यांनी ओमकारच्या साह्याने त्यांच्या मुलाला आणि सुनेला खूप चांगल्या प्रकारे अद्दल घडवली आणि त्यांनी त्यांची सर्व प्रॉपर्टी विकून वृद्धाश्रमामध्ये गुंतवणूक करून विकास केला. याबद्दल तुमचं काय मत आहे? दामोदरराव यांनी यांचे घर विकायला पाहिजे होते की नाही, आणि मुलाला आणि सुनेला शिक्षा द्यायला हवी होती की नाही, याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा. आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.